नळगंगा नदीजोड प्रकल्प मला वाटतं हा देशातला राज्यांतर्गत सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आहे। विदर्भातील शेतकरी असतील, पिण्याचं पाणी असेल, उद्योगासाठी असलेलं पाणी आहे, यासाठी अतिशय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या प्रकल्पाला जवळपास याची किंमत ही 95,000 कोटीपर्यंत आहे। यातून आपल्याला जवळपास 64 TMC पाणी मिळणार आहे आणि यातून विदर्भातले 8 जिल्हे आणि 38 तालुके हे त्यात कव्हर होणार आहेत। त्यांना या ठिकाणी पाणी मिळणार आहे। जवळपास 10 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे। उद्योगांनाही पाणी मिळणार आहे। पिण्याच्या पाण्याचे बहुतांशी प्रश्न या प्रकल्पामुळे या ठिकाणी सुटणार आहे आणि म्हणून मला वाटतं की हा अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प विदर्भासाठी त्या ठिकाणी आहे आणि कालच परवाच याला कॅबिनेटमध्ये प्रशासकीय मान्यता आम्ही दिलेली आहे। लवकरच याचं टेंडर काल सुरुवात होईल। इतर काही परवानग्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। काही 2-3 परवानग्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा तात्काळ आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत। पण मी पुन्हा सांगेल की विदर्भातला जो दुष्काळी भाग आहे त्यात विशेष करून जवळपास 8 जिल्हे याच्यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, भंडारा असे 8 जिल्हे या नदीजोड प्रकल्पामुळे कव्हर होणार आहेत आणि म्हणून हा प्रकल्प विदर्भासाठी एक वरदान ठरणारा प्रकल्प आहे। नक्की किती भूसंपादन केलं जाईल, पुनर्वसन कशा प्रकारे केलं जाणार आहे लोकांच्या आणि मदत कशा प्रकारे दिली जाणार आहे? यामध्ये नियमानुसार जी मदत आहे ती सगळ्यांना दिली जाईल। जवळपास 34,000 हेक्टर जमीन यामध्ये संपादित केली जाणार आहे। मग त्यामध्ये फॉरेस्टची जमीन आहे, खाजगी जमीन आहे, त्याच्यामध्ये जवळपास 20 किलोमीटरचं टनेल आहे। हे पाणी नेताना 20 किलोमीटर टनेलच्या माध्यमातून हे पाणी नेलं जाणार आहे आणि लवकरात लवकर हा प्रकल्प व्हावा असा आमचा प्रयत्न आहे। याची जरी आपण मुदत 10 वर्ष म्हटली असली तरी पण टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प आम्ही पूर्ण करू आणि टप्प्याटप्प्याने आम्ही पाणी देत 10 वर्षापर्यंत 100% हा प्रकल्प पूर्ण करू। यासाठी 60% जो खर्च आहे जवळपास 55,000 कोटीतला केंद्र शासन देणार आहे, 40% राज्य सरकार यावर खर्च करणार आहे। केंद्राची खूप भरीव मदत या प्रकल्पासाठी होणार आहे। साहेब, गेल्या किती वर्ष या प्रकल्पाचा पाईपलाईन आहे? कारण की अजित पवार ज्यावेळेस इरिगेशन मिनिस्टर होते त्यावेळेसपासून हा विषय चर्चेत होता आणि त्याच्यामध्ये बेसिकली कुठल्या अडचणी होत्या त्या सॉल्व्ह केल्या गेलेल्या आहेत। आणि तिसरा एक प्रश्न आहे की नाशिक येथे रिंग रोड करायला पण तिथे लोकांनी खूप विरोध केला आहे अनेकांनी, तर तुम्ही तिथे मेन जबाबदारी तुमच्याकडे आहे कुंभमेळाव्याच्या संदर्भात। वैनगंगा नळगंगा हा प्रकल्प जो नदीजोड प्रकल्प खरं याला थोडा उशीर म्हणता येणार नाही, पण हा पाईपलाईनमध्ये होता। पण आता वार लेवलवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की अतिशय लवकर हा प्रकल्प आपल्याला हाती घ्यायचा आहे, सुरू करायचा आहे आणि पूर्ण करायचा आहे। त्यामुळे हा आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्या वार रूममध्ये पण या ठिकाणी हा प्रकल्प घेण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री कृषी PMKSYमध्ये सुद्धा हा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणीचा घेतो आहे। त्यामुळे याला निधीची कमी पडणार नाही। आतापर्यंत थोडी व्याप्ती कमी होती पण आता ती व्याप्ती पुन्हा वाढून काही दुष्काळी जिल्ह्यांना पुन्हा पुढे पाणी पाठवून या ठिकाणी हा प्रकल्प आता आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आता याची सुरुवात जवळपास झालेली आहे। नाशिकच्या बाबतीमध्ये जो रिंग रोड आहे जवळपास 7,000 कोटी 7,500 कोटी रुपये याची किंमत आहे। या कामाला आता आपण सुरुवात करत आहोत, पण हा प्रकल्प नाशिक शहरासाठी हा एक मोठा वरदान ठरणारा प्रकल्प आहे। हा मार्गामुळे नाशिकची व्याप्ती वाढणार आहे। नाशिक शहरातल्या दळणवळणाच्या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत त्या सुरळीत होणार आहेत। जे ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये अनेक वेळा तक्रारी असतात, मोठ्या वाहनाच्या बाबतीत शहरातून जातात येतात, बाहेर जात असताना खूप लोकांनाही त्रास असतो। पण वाटतं त्या सगळ्या त्रासातून नाशिक शहर मुक्त होऊन खूप मोठी वाढ नाशिक शहराची या रस्त्यामुळे जो रस्ता आहे बाह्य रस्ता रिंग रोडचा त्यामुळे होणार आहे। या बाबतीमध्ये काही अडचणी पण आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, पण बहुतांशी आता 50%च्या वर जमिनी या संपादित झालेल्या आहेत। राहिलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये आमचे अधिकारी शेतकऱ्यांशी बोलत आहेत। मला वाटतं कुठेही या बाबतीमध्ये अडचण राहणार नाही। 100% आम्ही यातून मार्ग काढू। शेतकऱ्यांनाही कुठे आम्ही नाराज करणार नाही। जमीन संपादित करताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही या ठिकाणी घेऊ। पण या प्रकल्पाला आता सुरुवात झाली आणि कुंभमेळ्याच्या आत म्हणजे 1.5 वर्षापर्यंत आम्हाला हा 7,000 कोटी रुपयांचा प्रकल्प हा पूर्ण करायचा आहे। भाऊ, एक राजकीय प्रश्न असा आहे की भाजप छळ आणि छावणी आहे आणि त्याचाच बळी जे आहे ते अजित पवार गेले असा आरोप संजय राऊत भाजपवरती थेट करतात। संजय राऊतांना काय, संजय राऊत काही आरोप करू शकतात। आता मला असं वाटतं की कृपा करून माझी सगळ्यांनाच विनंती आहे, जे रोज आपल्यासमोरून बोलतायत वाटेल तसे, कोणी म्हणतं बॉम्ब ठेवला, कोणी म्हणतं पायलटने सुसाईड केलं, कोणी म्हणतात
भाजपने छळ केला. मला वाटतं दादांचा इतका मोठा गंभीर अपघात हा झालेला आहे, त्याचं आपण राजकारण करू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे. एवढा दुर्दैवी घटना घडली, दादांसारखा नेता आम्ही गमावलेला आहे, विमानाचा अपघात सगळ्यांना दिसतो आहे, पण यातून वाटेल तसं जो सगळे मी म्हणेल वाचाळवीर आहेत, काही वाटेल तसं बोलतायत, वाटेल तसं छापतायत. मला वाटतं अशा पद्धतीने या गोष्टीत तरी, एवढ्या मोठ्या अपघातात तरी आपण राजकारण आणून नाही. चौकशी सगळ्या पद्धतीने सुरू आहे, उच्चस्तरीय चौकशी या ठिकाणी सुरू आहे, आणि चौकशी सुरू असताना त्याच्या आधीच आपण आपले तर्कवितर्क लढवायचे आणि काही बोलायचं आणि पक्षावर आरोप करायचे, ही तर मला वाटतं त्यापेक्षाही गंभीर बाब आहे. कुठेतरी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 89,000 कोटींचे चेक दिलेले आहेत कंत्राटदाराला आणि तिजोरीमध्ये मात्र खरखराट आहे. तर मला वाटतं कॉन्ट्रॅक्टरचे सगळे पेमेंटसुद्धा सुरू आहेत, टप्प्याटप्प्याने ते सुरू आहेत. आत्ता बजेट आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांना पेमेंट मिळतं आहे. थोडं कदाचित मागे पुढे होईल, झालं असेल, पण मला असं वाटतं की कुणाचे पैसे राहणार नाहीत. सर्वांना या संदर्भात या ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत, त्या ठेकेदारांना पैसे दिले जातील. महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा अजितदादा मुख्यमंत्री झाले असते किंवा होऊ शकले असते असं संजय राऊत म्हणतात, पण तेव्हा तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता संजय राऊतांचं काय बोलावं मी परत मला ते समजत नाही. पण ते- मग उद्धवजींनीच त्यांना द्यायचं होतं ना, तुमच्यासोबत होते, मग उद्धवजींनी घरी बसायचं होतं आणि त्यांनाच करायचं होतं मुख्यमंत्री. मला वाटतं असं काही संबंधित का बोलतायत हे मला हे कळत नाही. काल उद्धव ठाकरे काल असे म्हटले की ज्यांनी आरोप केले तेच आज हळहळ व्यक्त करतायत. त्यांच्या भाषणात, परिषदेतल्या भाषणात ते म्हटले थेट भाजपवरती आरोप त्यांनी काल उद्धव ठाकरे केले. मी पुन्हा सांगतोय की या बाबतीमध्ये तुम्ही आता दादाचं एवढं दुर्दैवी निधन झालेलं आहे, अपघात झालेला आहे, आणि या बाबतीत कुणी राजकारण करू नये. मला असं वाटतं त्यांचा परिवार अतिशय म्हणजे किती दुःखामध्ये याची आपल्याला कल्पना आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या संवेदना काय कुठे गहाण ठेवलेल्या आहेत का, आणि म्हणून या बाबतीत तरी असं इतकं टोकाचं बोलू नका, असं घाणेरडं राजकारण करू नका. म्हणजे पुन्हा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. माझ्या समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी इलिगल पद्धतीने रस्त्यावर लोक येऊन वेगवेगळे पदार्थ विकतात. समृद्धीसारखा इतका फास्ट गतीचा महामार्ग आहे, अनेक ॲक्सिडेंट तिथे होताना दिसून येत आहे. तुम्ही या संदर्भात तर सगळ्या लोकांना काय सांगाल? नाही, समृद्धी मार्गावर असं कोणी त्या ठिकाणी थांबून की पदार्थ विकत असेल किंवा स्टॉल लावत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. त्या रस्त्यावर अजिबात अपेक्षित नाही आहे. कुणीही थांबणं, कुणी काही विकणं हे तर अजिबात अपेक्षित नाही आहे. गाडी थांबवणं सुद्धा या महामार्गावर हे सुद्धा अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं या संदर्भामध्ये संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना निश्चित कळवलं जाईल, आणि जे कोणी असे विक्रेते असतील, ठेले लावून बसलेले असतील, काही हातात घेऊन विकत असतील, त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई केली जाईल, आणि असं यापुढे कुठे होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. भाऊ, राज्यसभेच्या संदर्भात एक प्रश्न आहे. महाविकास आघाडीकडनं शरद पवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं कळतं, तर दुसऱ्या बाजूला पार्थ पवार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असं समजतं. नाही, मला या बाबतीमध्ये अजून काही माहिती नाही. त्यांचं काय चाललंय, कोणाचं नावलं काय चाललं, तर त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. भाजपची नावं आज रात्री बैठक आहे कोर कमिटीची. मला वाटतं त्या संदर्भामध्ये चर्चा होईल, आणि आमच्याकडे पद्धत आहे, त्यानंतर वरती जातील नावं, केंद्राकडे जातील, आणि तिथून त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. इथे नाव ठरवण्याची आमच्याकडे कुठेही राज्यामध्ये पद्धत नाही आहे. तपासाला सर खूप उशीर होतोय, आणि अजितदादांच्या या सगळ्या प्रकरणाला तपासाला खूप उशीर होत आहे, त्यामुळे शंकेचे घर हे वाढत चाललंय. यावर तुमचं काय? मला वाटतं कुठेही कोणी शंका घेण्याची गरज नाही. मी तर या मताचा आहे. एवढा मोठा अपघात झालेला आहे, सगळा दिसतोय, बघितलेला आहे, आणि त्या बाबतीमध्ये तर्क बॉम्ब ठेवण्यापासून, ब्लास्ट केल्यापासून, षडयंत्र असण्यापासून, आत्मघातकी पायलट त्या ठिकाणी पाठवल्यापासून इतके गंभीर आरोप आणि इतके चुकीचे आरोप त्या ठिकाणी होत आहेत. वाटतं चौकशी सुरू आहे, लगेच 2 दिवसात चौकशी झाली तर तुम्ही म्हणाल थातूरमातूर चौकशी केली. मी परवाही ऐकलं मोठे नेते म्हणतो की तुम्ही थातूरमातूर चौकशी करू नका, तात्काळ ते गुंडाळू नका. आता आपण म्हणताय की त्याला विलंब लागतोय. मला वाटतं अतिशय सखोल चौकशी सगळ्या यंत्रणाच्या माध्यमातून, सगळ्या एजन्सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते आहे, आणि यातून सत्य काय असेल ते बाहेर येईल. तिथे लपवण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही आहे.